नमस्कार. कसे आहात? बरे आहात ना? बरं, बरे आहात म्हणताय, पण खरंच एकदा स्वतःलाच विचारा, नक्की बरे आहात का? नाही, कारण सतत बसून काम करणं, ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करणं, किचनमध्ये दिवसभर उभं राहणं, यामुळे कंबरच दुखतीये, मानच लचकलीये, पाठीत उसणच भरलीये, हे त्रास सुरूच असतात. म्हणून विचारलं, कारण या वेदना आता वयावर नाही, तर जीवनशैलीवर अवलंबून आहेत. मग काय, पेन किलर घ्या, स्प्रे मारा आणि काम सुरू ठेवा, असेच आपण करत असतो. किंवा काही जण आपल्या ओळखीच्यांनी सांगितलेली कितीतरी औषधं ट्राय करत असतात, पण हवा तसा फरक पडतच नाही. म्हणूनच आज आपण सांधेदुखीवर प्रभावी अशाच एका तेलाबद्दल जाणून घेणार आहोत, जे अनेकांनी वापरलंय आणि खरा आराम अनुभवलाय. ते म्हणजे पितांबरीचं क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई सर आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर मंदार फाटक सर. सर, तुमचं पितांबरीच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. मला पहिल्यांदा तर तुम्हाला हे विचारायचं आहे की सांधेदुखीची समस्या आज ज्येष्ठांपर्यंतच मर्यादित राहिलेली नाहीये, तर लहानांपासून तरुण वयापर्यंत प्रत्येकालाच हा त्रास संभवतो. तर क्युरॉन प्लस हे सांधेदुखीवर प्रभावी ऑइल पितांबरीने आणलंय, तर याचा शोध कसा लागला आणि याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल सांग. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पितांबरीला आता जवळजवळ 35 वर्ष झालेली आहे. बरोबर. तर एकाच प्रॉडक्टवरती अवलंबून राहता येत नाही मॅन्युफॅक्चररला, किंवा धंदा मोठा आपल्याला करायचा असतो त्यावेळेला वेगवेगळ्या डिव्हिजनची सुरुवात करायला लागते. तर माझ्या मनामध्ये असं होतं की आपण दुसरं एखादं कुठलं प्रॉडक्ट आणायचं. तर मला आठवतं आहे त्याच्याप्रमाणे मी आता क्युरॉनला जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली आणि त्यावेळी माझ्या आईचे गुडघे दुखायचे, म्हणजे तिला गुडघेदुखीचा त्रास होता. अच्छा. आणि मला सुद्धा खूप प्रवास करायला लागत असे. म्हणजे मार्केटिंगसाठी आपण त्याचवेळी कर्नाटक, त्याच्यानंतर राजस्थान, ईस्टकडचे राज्य, खाली दक्षिणेकडे, त्या परीक्षेत तोपर्यंत आलेला नव्हता बिझनेसमध्ये. आणि प्रवास करून आल्यानंतर काही ना काहीतरी दुखत असायचं, किंवा त्या ट्रेनचा प्रवास, बसेसचा प्रवास, खूप धावपळ असायची. आणि नेमकं त्यावेळी काय झालं की असं बॅक ऑफ द माइंड होतं. आणि त्यावेळी आमच्या एक ओळखीचे डॉक्टर होते, तर त्यांनी काही प्रॉडक्ट आमच्याकडे आणली, म्हणजे टेस्टिंगसाठी, की नेहमी असं पितांबरीचं नाव तोपर्यंत झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि जवळच्या राज्यांमध्ये. तर पितांबरी एक चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकणारी कंपनी आहे आणि आपली जी काही प्रॉडक्ट आहेत ती पितांबरीने विकावीत म्हणून एक डॉक्टर आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांची बास्केट दाखवली. तर त्याच्यातून मी जे उचललं त्यावेळेला पेन रिलीफ ऑइल, कारण मला आईचं गुडघेदुखी आणि माझं स्वतःचं सुद्धा आपल्याला काही उपयोग होऊ शकतो का. आणि त्याचं ॲक्युरा नावाचं त्यांचं प्रॉडक्ट होतं. या क्युरॉनचं नाव पहिल्यांदा ॲक्युरा होतं. हे कदाचित त्यांनी ते ॲक्युरेट उपयोग होणार असं असावं. आणि मग आम्ही ते घेतलं, वापरून बघितलं, तर मला ते 75% बरोबर वाटलं. मग आमच्या R&Dमध्ये ते दिलं आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायला सांगितलं. आणि कुचला आणि निरगुंडी अशा 2 वनस्पती त्यांनी त्याच्यामध्ये अजून घालाव्यात असं त्यांनी सुचवलं. आणि मग आताचं जे नवीन क्युरॉनचा जो फॉर्म आहे तो आता त्या क्युरॉनला आला. आणि मग ते गुडघ्यांना लावलं. त्याच्यानंतर मग मी प्रवासातून आल्यानंतर मग कमरेला किंवा पायांना लावत असे. आणि सकाळी उठल्यानंतर अजिबात मला ती वेदना किंवा जे काही असं आखडलेपण असायचं सांध्यांचं ते अजिबात जाणवायचं नाही. आणि मग ते अशा प्रकारे मग आपल्याला पहिला तर कुठलेही प्रोडक्ट मी स्वतःसाठी पहिला ते वापरलं आणि त्याचं आपल्याला चांगलं वाटलं तरच आपण दुसऱ्यांना ग्राहकांना दिलं पाहिजे. मग त्याचं क्युअर करणारं म्हणजे आपलं जे ब्रेनस्टॉर्मिंग आम्ही केलं. आता आपली सगळी मीडियाची टीम, शैलजा मॅडम आणि सगळ्या त्याच्यामध्ये होत्या. आणि मग क्युअर करतं म्हणजे ते बरं करणार होतं. म्हणजे पेन रिलीफ नाही आहे. म्हणजे काही औषधं काय असतात की फक्त तात्पुरता तो वेदना थांबवतात, तर तसं नाही आहे. हे बरं करणं म्हणजे वेदना तर थांबते आणि तो जो काही डेफिशियन्सी असते त्या मसल्समध्ये म्हणा किंवा हाडांमधली ती भरून काढण्याचं काम क्युरॉन करतं. म्हणून ते आणि सतत ते काम करत असतं. म्हणून क्युअर करणारं आणि ते ऑन असं म्हणजे क्युअरिंग ऑन असं त्याचं नाव. म्हणजे पेन किलर नाहीये, तर हे पेन हिलर आहे. हिलर आहे. आणि क्युरॉन पासूनच पितांबरी हेल्थ केअरची सुरुवात झाली. करेक्ट. आणि ॲक्युरेट असं प्रोडक्ट सर तुम्ही निवडलं त्यावेळेस आणि आज ते सांधेदुखीवर अतिशय प्रभावी ठरते. सर, पुढे मला असं विचारायचं आहे की मुळात वेदना का होते, म्हणजे सांधेदुखी म्हणजे नक्की काय, तर याविषयी तुम्ही काय सांगा. वेदनेची बरीच कारणं आहेत, पण त्यातल्या त्यात आपल्याला जर सांधेदुखी असं बघायचं असेल तर शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांधे आपल्याला दिसून येतात. साधारणपणे 360 सांधे आहेत, 206 हाडं आहेत
आणि त्यांचे म्हणजे एक हाड दुसऱ्या हाडाला जिथे जोडलं जातं तर तिथे तो सांधा आपण तयार. म्हणू शकतो. सो वेगवेगळ्या प्रकारचे सांधे पण असतात. म्हणजे दात आपले जे आहेत ते सुद्धा एक प्रकारचे सांधेच आहे. पण आपण जे साधारणपणे सांधेदुखी हा जेव्हा विचारात घेतो तेव्हा सिनोवियल फ्लुइड ज्याच्यामध्ये असतं किंवा सिनोवियल जॉईंट ज्याला असं म्हटलं जातं, काय म्हणजे नी जॉईंट असतील, म्हणजे आपल्या गुडघे असते किंवा आपल्या मानेचे असते किंवा आपल्या कमरेचं असते किंवा पाठीचे असते, हे सगळे जॉईंट जे आहेत ते सिनोवियल जॉईंट कॅटेगरीमध्ये येतात. सो त्याच्यामध्ये काय असतं, दोन हाडं जेव्हा एकमेकांवरती जोडली जातात तेव्हा त्याच्यामध्ये एक सिनोवियल फ्लुइड किंवा सिनोवियल मेम्ब्रेन असते, ज्याच्यामुळे त्या हाडांचं घर्षण होत नाही. बर त्याच्यामुळे आपल्याला जरी आपण हात हलवला किंवा आपण आपला गुडघा हलवला तरी सुद्धा आपल्याला वेदना होत नाहीत, कारण हाडं एकमेकांवरची घासली जाते. पण वयापरत्वे म्हणा किंवा एखाद्या आजारापरत्वे म्हणा, बरेच वेळा सिनोवियल फ्लुइड जे असतं ते झिजतं किंवा ते कमी होतं आणि हाडं मग एकमेकांवरती घासायला लागतात आणि मग त्याच्यामुळे वेदना ची निर्मिती होते आणि त्याला आपण मग सांधेदुखी असं म्हटलं जातं. बरेच वेळा त्या सांध्यांच्या बाजूला जे मसल्स असतात त्यांना पण सूज येते. ते आपण बरेच वेळा बघतो की गुडघेदुखीमध्ये सूज भरपूर मोठ्या प्रमाणात असते. तर हे सगळी जी लक्षणं आहेत ती सांधेदुखीची लक्षणं आहे. मग 40शी नंतर साधारणपणे आपल्याला सांधेदुखी दिसून येते. पण वेगवेगळ्या आजारात सुद्धा, म्हणजे जसं आता आपण डेंग्यू बघतो किंवा मलेरिया बघतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा आजार झाल्यानंतर, आजार होऊन गेल्यानंतर सुद्धा आपल्याला सांधेदुखी दिसून येते. सांधेदुखीमध्ये नेमके कोणते अवयव जास्त? बरेच वेळा मेजॉरिटीमध्ये जर आपण बघितलं तर आपली मान आहे किंवा कंबर आहे किंवा गुडघे आहे आणि त्याच्यानंतर पाठ आहे. हे मोठे सांधे जे असतात की जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपली म्हणजे चालत असतो किंवा आपण धावत असतो, तर तेव्हा आपल्याला उपयोगी पडत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची झीज पण मोठ्या प्रमाणावरती होत असते आणि ते एकमेकांवरती घर्षण पण जास्त होत असतं. म्हणजे आपण आता जर बघितलं तर लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती काम केल्यामुळे मानदुखी किंवा त्याला जास्त प्रमाणात दिसून येते. किंवा खुर्चीवर बसूनही कमरेचा कमरेचा त्रास आपल्याला जास्त येतो किंवा लोकलच्या प्रवासामुळे सुद्धा कमरेचा त्रास आपल्याला जास्त दिसून येतो. सो हे सगळी सांधेदुखीची ती लक्षणं आहे. सरांनी आता सांगितलं क्युरॉन प्लस ऑइल, याच्यामध्ये त्यांनी 2 वनस्पतींचा उल्लेख केला. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या अशा हर्ब्स आहेत, वनस्पती आहेत, ज्यामुळे ते एवढं इफेक्टिव्ह सांधेदुखीसाठी तेल तयार झालंय, त्याबद्दल आम्हाला सांगा. नक्कीच. त्याच्यामध्ये शतावरी आहे, अश्वगंधा आहे, निरगुडी आहे, सहचर आहे, रुईचं फूल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शनिवारी आपण मारुतीला घालतो, ते आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि सरांनी जसं म्हटलं तसं एरंडम आणि कुचला अशा 2 वेगळ्या वनस्पती आपण त्याच्यामध्ये घातलेल्या आहे. आणि तिळाचं तेल, म्हणजे तीळ तेल हे आयुर्वेदानुसार उत्तम वातशमन करणारं किंवा वाताचा नाश करणारं असं म्हटलेलं आहे. तर ते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कंटेंट आपण ज्याला म्हणतो काय मला आठवतं ते USP म्हणून आम्ही पहिल्यांदा हे सगळ्या तेलांचा जेव्हा आम्ही सर्वे केला होता, तर तीळ तेल हे सगळ्यात आयुर्वेदात त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो बेस घेऊनच ते केलेलं आहे. आता मला आठवलं की तो पण काही बाकीची तेलं उपयोगी पडत नाहीत. म्हणजे आयुर्वेदानुसार म्हणजे प्रत्येक ग्रंथामध्ये तिळा तेलाचा उत्तम वातशामक म्हणून उल्लेख आलेला आहे आणि सांधेदुखी किंवा कुठलीही वेदना जी असते तर त्याच्यामध्ये वातदोष हा महत्त्वाचा असतो. सो तिळ तेलाचं वैशिष्ट्य काय आहे की ते वाताचं शमन करतंच, प्लस त्वचेवरती लावल्यानंतर ते खोलवरती येतं. जे आपण ह्या ज्या काही वनस्पती घालतो तर त्या त्वचेमध्ये जिरून खोलवरती त्यांचा इफेक्ट व्हायला मदत होते. छान पेनिट्रेट होतं ते. छान पेनिट्रेट होतं आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्याचं पेनिट्रेशन खूप चांगल्या पद्धतीने वाहक आहे. म्हणजे या सगळ्या वनस्पतींचे अर्क हे त्याच्यामध्ये विरघळलेले असतात. बरोबर. आणि एखादा वाहक असतं की तो त्या तेल त्या प्रत्येक हातल्या 5व्या-6व्या लेअर पर्यंत ते घेऊन जातो. अच्छा. नाही तर नुसतंच तुम्ही वनस्पतीचा अर्क काढले तर ते फुकट जाते. तर ते विरघळलेल्या स्वरूपामध्ये ते आतमध्ये जातं. ते जशी साखर पाण्यात विरघळलेली असते आणि पहिल्यांदा आपलं ते गोड लागतं, तसं ते अवयवांपर्यंत बरं ना. पण सरांनी छान उदाहरण दिलं, कारण की बरेच वेळा आपण जे पेनकिलर जेल वगैरे वापरतो ना, ते पण नुसतं वरवर लावले जातात की बाबा दुखणं कमी व्हायला पाहिजे म्हणून. पण तिळाच्या तेलाचं वैशिष्ट्य काय आहे की ते आतमध्ये खोलवर जिरत असल्याने मुळापासून बरं व्हायला मदत होते. जसं मगाशी पेन हिलर सांगितलात, तर त्याचा उपयोग त्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. म्हणून मुद्दामून आपण पूर्णपणे तिळाचं तेल त्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि त्याच्यातल्या वनस्पती पण आपण अशा निवडलेल्या आहेत की ज्या सगळ्या वेदनांमध्ये उपयोगी ठरते. म्हणजे शतावरी अश्वगंधा जी आहे ती मसल्सना बळ देण्यासाठी, म्हणजे 40शी नंतर जेव्हा साधारणपणे संधिवात चालू होतो तर तेव्हा मसल्स बरेच वेळा वीक होतात किंवा आजूबाजूचे जे सांध्यांच्या ज्या लिगामेंट्स असतात तर त्यांना सुद्धा थोडंसं शैथिल्य येतं. तर शतावरी अश्वगंधा तेव्हा बळ देण्याचं काम करतं. त्याच्यानंतर रुई फूल जे आहे, पूर्वीच्या काळी निरगुडीची पानं जी असायची
सूज आल्यानंतर ती लावली जायची. तर हे त्या पद्धतीने सूज जी आलेली असते तर त्याच्यासाठी रुईचं फूल जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने सूज कमी करायला मदत करतं. त्याच्यानंतर निरगुडी आणि सहचर हे सुद्धा उत्तम वातशामक आहेत. त्याच्यामुळे वाताचं शमन त्यांच्याकडनं होतं आणि पर्यायाने मग दुखणं पण कमी होतं. एरंडमूळ जे आहे तर ते आमवात म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावरती अतिशय प्रभावी औषध आहे. चरकाचार्यांनी तर एरंडमुळाचा उल्लेख सिंहासारखा केलेला आहे की जो त्या वाताला किंवा आमवाताला मारून टाकते. सो असा त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि कुचला हे उत्तम नर्वाईन टॉनिक आहे. म्हणजे बरेच वेळा आपण बघतो की अतिशय जुनाट आजार घेऊन आयुर्वेदाकडे लोक येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा कुचला तेवढ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतं. सो असा सगळ्याचा संयोग होऊन आपण सगळ्या प्रकारच्या संधिवातावरती किंवा सांध्यांच्या दुखण्यावरती अतिशय प्रभावी पर्याय क्युराम प्लस वापरला जातो. नक्कीच, म्हणजे इतका स्ट्रॉंग आयुर्वेदिक कंटेंट याच्यामध्ये सर आहे, त्यामुळे ते आयुर्वेदाने सिद्ध असं तेल आहे आपण असं म्हणू शकतो. सर, क्युरॉनने सांधेदुखी थांबते किंवा त्याचा खूप चांगला प्रभाव होतो याबद्दल आपण आता बोललोच. पण समजा का ॲक्सिडेंट झाला आणि अशा वेळी फ्रॅक्चर वगैरे झालं, हाडाला दुखापत झाली, तर हे तेल तितकंच प्रभावी ठरतं का? आणि तुम्हाला नक्कीच अनेक ग्राहकांचे अनुभव मिळाले असतील ऐकायला, तर त्याबद्दल थोडं सांगा. आपण एखादं उत्पादन जेव्हा चालू करतो तर त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळी असं झालं की मी अचानक एक नागपूरहून फोन आला. जोशी म्हणून एक रिटायर व्यक्ती होती आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी पत्रच मोठं पाठवलं होतं आणि त्याच्यावर काही एक्सरे पण होते. तर मला एकदम आश्चर्यच वाटलं. तर ते जेव्हा मी वाचलं तर आमच्या R&Dच्या लोकांना पण दाखवलं, डॉक्टर मंदारना पण दाखवलं. तर त्यांनी बसमध्ये चढताना तर त्यांचा पाय सरकून ते खाली पडले आणि बस निघून गेली. तर त्यांच्या हाताला मनगटाच्या इथे त्यांना फ्रॅक्चर झालं होतं. पण त्यांना ते त्यावेळी कळलंच नव्हतं. त्यामुळे ते क्युरॉन वापरत होते आणि रोज ते त्याला क्युरॉन लावत असत आणि ते पट्टीने बांधून ठेवत असत. आणि नंतर ते हळूहळू त्यांचं ते बरं पण झालं. म्हणजे ते दुःख न गेलं. त्यांना ते माहितीच नव्हतं की त्याला तिथे फ्रॅक्चर झालं आहे. आणि त्यांच्या मुलीला एकदा ती अमरावतीला होती, तिथे तिला फ्रॅक्चर झालं आणि तिचा एक्सरे काढा आणि तिकडे बघायला गेले होते ते. तर त्याने सांगितलं माझ्या हाताचा पण एक्सरे काढा. बरं. त्या मुलीचा जेव्हा एक्सरे काढला तेव्हा आणि मग त्यांनी तेव्हा कळलं आणि त्याच्यामध्ये ते एक्सरेमध्ये असे धागे मी पण पहिल्यांदाच कसा बघितला तो एक्सरे. म्हणजे एक हार्ट जेव्हा हे होतं फ्रॅक्चर होतं तेव्हा त्याला असे क्रॅक दिसतो बारीक. त्या एक्सरेमध्ये डॉक्टर दाखवतात आपल्याला. तर आपण एखादं कापड फाटल्यानंतर कसं आपण शिवतो तसे त्याच्यावरती असे धागे आलेले होते. म्हणजे त्या पेशी म्हणजे मंदार सांगू शकेल की काय होतं एक्झॅक्टली. मग ते भरून आलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलेही हे न लावता क्युरॉन लावूनच ते बरे झाले होते. हे आमच्या लक्षात आलं. म्हणजे अर्थात आम्ही काय सगळ्यांना असं हे करत नाही. पण माझ्या असं लक्षात आलं की नंतर मग आम्ही असा अभ्यास सुरू केला की ज्या लोकांना फ्रॅक्चर झालेलं आहे आणि पोस्ट फ्रॅक्चर, कारण बऱ्याचदा काय होतं की पोस्ट फ्रॅक्चर सुद्धा म्हणजे किती दिवस साधारण ते फ्रॅक्चर ठेवलं होतं, 20 दिवस ते 1 महिना साधारणपणे 1 महिना ते 1.5 महिना असं ठेवतात कधी. तर त्याच्यानंतर जर तो हात असा बारीक दिसतो, हाताला पूर्ण घालतात कारण त्याला आवाज लागत नसते. तर त्याच्यानंतर सर त्याला ते डॉक्टर सांगतात की जास्त त्याच्यावरती वजन वगैरे देऊ नका किंवा तुम्ही जास्त त्याला हे देऊ नका, ताण देऊ नका. पण तेव्हा जेव्हा क्युरॉन लावायला सुरुवात करतात ते लोक तर ते एवढं फास्ट भरून येतं. म्हणजे क्युरॉन लावलेले पेशंट आणि क्युरॉन न लावलेले पेशंट फ्रॅक्चर नंतर ते स्नायू वगैरे सगळेच आखडलेले असतात आणि कमकुवत झालं. तर ते आम्हाला खूप त्याचा चांगला उपयोग झाला. मग तेव्हापासून आम्ही सांगायला लागलो की पोस्ट फ्रॅक्चर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही क्युरॉनचा वापर करा. तरी पोस्ट फ्रॅक्चर नंतर किती कालावधी पर्यंत हे तेल आपण लावत राहायचं की लावतच राहायचं? नाही, ते तुम्ही आता जे पेशंटचे अनुभव म्हणजे मंदार सांगेल त्याच्या वैद्यकीय ज्ञानानुसार. पण आम्ही जे बघितलं त्याच्यानंतर महिना 1.5 महिना तरी लावायला पाहिजे. पण ते पेशंट टू पेशंट फरक पडतो. कारण एखाद्या पेशंटचं त्याचं हाडांचं हे मजबूती किती आहे किंवा स्नायूंची तर लवकर ते रिकवर होतं. काहींचं समजा तेवढं नसेल आणि खाण्यातून सुद्धा काय कॅल्शियम किंवा बाकीच्या सगळ्या पोषण ह्या व्हायला पाहिजे याची पण तेवढीच गरज असते. त्याविषयी सर मला आता विचारायचं आहे की आपण क्युरॉन हे लावण्याची पण एक पद्धत असेल, म्हणजे ते त्याचं मालिश कसं नेमकं करावं लोकांनी? खूप चांगला प्रश्न आहे. पण त्याच्या आधी मला अजून एक सांगायचं की बरेच वेळा काय होतं की तेल कसं बनवता, कारण बरेच वेळा लोकांना असं वाटतं की तेलामध्ये औषध घातलं, मिक्स केलं आणि ते केलं. तर तसं नाही आहे. आयुर्वेदानुसार तैलपाक नावाचा एक विधी सांगितलेला आहे. तैलपाक विधी म्हणजे काय की जी औषधं आपण आत्ता बोललो ती सगळी एक भाग घ्यायची, त्याच्यामध्ये 4 भाग तेल घालायचं आणि 16 पट पाणी घालायचं आणि ते सगळं एकत्र उकळवायचं.
सो एकत्र उकळवून ते 16 पट पाणी पूर्ण गेलं पाहिजे एवढा वेळ त्याला उकळवायचं. सो ते केल्यामुळे त्याच्यातले जे म्हणजे औषधांतले जे गुणधर्म आहेत किंवा ॲक्टिव्ह कंटेंट आहे ते सगळेच्या सगळे त्या तेलाने ते उतरतात आणि त्याच्यामुळे तेल तेवढं इफेक्टिव्ह ठरतं. आणि आयुर्वेदानुसार तिळाचं तेल हे उत्तम योगवाही आहे. योगवाही म्हणजे काय, की या सगळ्या औषधांचे गुणधर्म ते स्वतः खेचून घेतं आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतो. आणि तेल लावायची पद्धत म्हटलं तर अतिशय सोपी आहे. म्हणजे तेल थोडंसं तुम्ही चमचाभर किंवा 2 चमचे तेल तुमच्या सांध्यांच्या याच्यानुसार किती लावायचे त्याच्यानुसार घ्यायचं आहे. हलकं कोमट करायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचा. बरेच वेळा लोकं काय करतात सर, की ते रगडायला जातात. म्हणजे आपल्याला असं बरं वाटतं म्हणून ते रगडतात. जोरात हसतात किंवा कोणातरी असं सांगतात, की अरे मला रगड म्हणजे बरं वाटतं. पण उलट त्याचा नंतर त्रास होते. कारण जास्त जर चोळलं किंवा जास्त जर रगडलं तर त्या सांध्याला दुखापत होऊ शकते. त्याच्यामुळे नेहमी तेल लावताना अतिशय हळूवारपणे किंवा आपण त्याचा मसाज करायचा. सर्क्युलर मोशनमध्ये आपण ते सांध्यानुसार वेगवेगळे म्हणजे गुडघ्याला जर तुम्हाला मसाज करायचा असेल तर तुम्ही हलक्या हाताने सर्क्युलर मसाज करू शकता. जर पोटऱ्यांना मसाज करायचा असेल तर खालनं वरती म्हणजे हृदयाच्या दिशेने तुमचा मसाज झाला पाहिजे. सर्क्युलेशन कसं होतं, की हृदयाच्या दिशेने सर्क्युलेशन झालं की तिकडची जी सूज आहे ती कमी व्हायला पण मदत होते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने मसाज केला तर त्याचा फायदा आपल्याला चांगला मिळतो. आणि शक्यतो तेल थोडंसं कोमट करावं म्हणजे त्या भागामध्ये रक्ताभिसरण सुधारतं. सो तेल लावल्यानंतर सुधारणारच आहे, पण जरा गरम कोमट तेल असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला जास्त. म्हणजे फ्रॅक्चरच्या वेळी सुद्धा फ्रॅक्चरने नुकतीच ती हाडं जोडलेली गेलेली असतात. तिथे सुद्धा त्याला ते पुन्हा डॅमेज होतं का म्हणे, म्हणजे मजबूत होत जायला पाहिजे. तसं तू म्हणालास की ते जोरात जर का केलं तर तो जुळत आलेला सांधा परत पैसा त्यामुळे ती काळजी पण घ्यायला पाहिजे. मग सरांनी फ्रॅक्चरचं जसं म्हटलं तसं खरंच स्नायू खूप कमकुवत झालेले असतात. मग तुम्ही बघितलं तर काही उचलताना सुद्धा त्रास होतो आणि अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले आले. म्हणजे साधारणपणे 10-15 दिवसात रिकव्हरी फास्ट होणं हे ज्याला आपण म्हणू शकतो, तर ती आपल्याला या क्युरॉनमुळे नक्कीच दिसून येते.